नमस्कार मंडळी. गेल्या आठवड्यापासून प्रत्येकाच्या मुखात, अगदी चौकाचौकात, घराघरात, गावागावात, देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हाच विचार मांडला जातो आहे. सत्ता संघर्षाच्या नादात आपल्या प्राणापेक्षा सुद्धा धर्माला जास्त महत्त्व आलेलं आहे, लोभाला जास्त महत्त्व दिलं जातं आहे. ही भूमी आमची, हे आमचं, ते आमचं, आणि मग त्यात सुरू होते आहे ही हरणं, हरवणं आणि हरवून जाण्याची प्रक्रिया. शब्द साधे जरी असले तरी हरणं देवादिकांनासुद्धा चुकलेलं नाही. प्रत्येक दैवताचा किंवा देवतेचा, अगदी रामकृष्णांचा सुद्धा जरी आपण विचार केला तरी छोटीशी गोष्ट तुम्हाला माहिती आहे. श्रीराम प्रभू आणि सीतामाई एका हरण्याच्या पोटी आपलं सुख हरवून बसले. परशुरामाच्या आईवडिलांचा जीव कार्तरवीर्याने हरण केला. परशुरामानं क्षत्रियांना हरवण्याच्या नादात स्वतःचा साधुत्व किंवा ऋषीपणा, ऋषिकुळ, त्याची संस्कार तो हरवून बसला. हरणं हा जीवनातला एक टप्पा आहे. प्रत्येकाला आयुष्यात आयुष्याची लढाई जिंकता जिंकता त्या लढाईत हरवून जीत पत्करावी लागते. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे हरवून जिंकणं? थोडासा विचार करूया. बालपण हरतं, बालपण सरतं, तरुणपण येतं, पण तरुणपण कधी हरवून जातं आपल्याला कळत नाही. मोठेपणा जेव्हा आपल्या पदरात पडतो तेव्हा बालपण आणि तरुणपण आपण हरवून बसलो आहोत याच्या स्मरणात, त्यांच्या आठवणीत आपण हरवून जातो, रमून जातो. मनाच्या कोपऱ्यात कोणासाठी तरी जागा ठेवलेली असते, पण ती कोणी जिंकण्याच्या नादात स्वतःच त्यात हरवून जातो. हरणं कधीकधी मनापासून आवडतं माणसाला, कारण ते हरणं कोणासाठी आहे त्यावरच त्याचं हरणंसुद्धा अवलंबून आहे आणि त्याचं महत्त्वही तेवढं आहे. केव्हा तरी स्पर्धेच्या नादात, उदाहरण घेऊया की खेळात, युद्धात किंवा सत्तेच्या प्रांगणात हरवणं ठरलेलंच असतं. प्रयत्नही तसेच होतात, कृतीही तीच होते आणि हरवण्यासाठी सारा जीव एकवटला जातो. क्रिकेटचा खेळ बघा, हजारो लोकांच्या इच्छा या हरवण्याच्या मागे उभे राहतात. एखाद्याला हरवण्यासाठी मनाची केवढी तयारी, केवढा आत्मविश्वास आणि घाम गाळेपर्यंतचे कष्ट करावे लागतात. एकदा हरवणं झालं की मग येतो उन्माद, ती जिंकल्याची झिंग. हरवण्यात असा कधीतरी अभिमान, गर्व आणि राष्ट्राचा मानही असतो बरं का. असं हरवणंसुद्धा आपल्याला ऊर्जा देतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. हरण्यापेक्षा हरवण्यात, अर्थात समोरच्यालासुद्धा जास्त कष्ट करावे लागतात. पूर्वीच्या काळात आपल्या शौर्याने, पराक्रमाने राजे लोक पण जिंकत असत. अनेकांना हरवून आपल्या प्रिय वाग्वधूला किंवा आपल्या प्रियेला मिळवण्यासाठी अपार कष्ट करत असत. हा गेम होता, तेव्हा ह्या गेममधनं श्रीराम काय, अर्जुन काय, अगदी परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्णसुद्धा मागे नव्हते, कारण हरवणं हे पराक्रमाचं द्योतक होतं. आपण अध्यात्मात मात्र या तिन्ही बाबींचे वेगळे अर्थ आहेत. आपण त्या अनुरुद्धाने थोडासा विचार करून बघू. विचार करता करता त्या विचारात इतका मी हरवून गेलो की मला माझं भानच राहिलं नाही. आणि मग मला कळलं की परमार्थाच्या मार्गावरची ही सुरुवात आहे. आपण स्वतःला एखाद्या गोष्टीत गुंतून घेतलं की आपल्या अहमची, आपल्या स्वची जाणीवच नाहीशी होते. हीच तर पायरी आहे परमार्थाच्या मार्गावरची हरण्याची. कारण आपल्या इगोचं हरण करायला हवं, त्याला हरायला हवं. अनेक वेळा अगदी इतिहास साक्षी आहे, केवळ अहंकारामुळे दैत्यांना काय, देवादिकांना काय किंवा इतिहासातल्या लोकांना काय, त्यांच्या नशिबामध्ये पराभव, पराजय, हरणं आलं. पण जेव्हा मीपणाचा लोप होतो, तो विरघळून जातो, हरवून जातो, तेव्हाच आत्मज्ञानाचा मार्ग दिसायला लागतो. खरं तर हरणं, हरवणं, हरवून जाणं या साऱ्या आध्यात्मिक क्रियाच आहेत. आधी आपल्या षड्रूपांना हरवायचं, त्यांचं हरण करायचं. त्यांना हरण करून हरवलं की पुढचा विजयाचा, भक्तीचा मार्ग, भक्तीचा झेंडा फडफडताना तुम्हाला स्पष्ट दिसतो.
कारण संसाराच्या जाणीवेतून जेव्हा मी मुक्त होतो तेव्हाच मी त्या परब्रह्माच्या भक्तीत स्वतःला हरवून टाकतो. जेथे जागा, शरीर, मन, स्व याची जाणीव संपते तेथे संपूर्ण हरण होतं. आपला आपल्याशी असाच अनुभव यायला लागतो. असा जर अनुभव घ्यायचा असेल तर हिमालयाच्या कुशीत आपण सहजपणे घेऊ शकतो. कैलास मानसाच्या यात्रेमध्ये किंवा शिवाच्या कुठल्याही उत्तरखंडात सामावलेल्या उंच उंच हिमाच्छादित पवित्र ठिकाणी किंवा त्या ठिकाणांच्या काढलेल्या रील्स किंवा छोट्या चित्रफिती जरी आपण पाहिल्या तरी आपण त्यात हरवून जातो. मित्रांनो, हरवून जाणं म्हणजे वस्तुस्थितीत पराभव किंवा पराजय नाही. तो आहे या संसारातून स्वतःला सापडवण्याचा मार्ग. आपण प्रेमात अखंड बुडतो, मदिरा अखंड पितो, आपण गायनाने चिंब होतो आणि मग आपल्या भाग्याने जर गुरुचं सानिध्य मिळालं तर जगाचा विसर पडून आपण संसाराच्या यातनाच हरवून बसतो. हे गुरुबरोबरचं असणं, गुरुबरोबरचं हरणं, स्वतःच्या मीला हरवणं आणि त्या हरलेल्या अवस्थेत हरवून जाणं म्हणजेच त्या परब्रह्माचा झालेला साक्षात्कार आहे. विचार करता करता कधी ओम नमः शिवायचा जप माझ्या मुखातून वैखरीतून यायला लागला आणि मी मनाने कैलासाच्या मार्गावर निघालोसुद्धा ते माझं मलाच कळलं नाही. हरलो, हरलो, मी हरवून बसलो आणि त्याच वाटेवर शिवाच्या सानिध्य जाण्यासाठी सगळंच हरवून बसलो. मित्रांनो, हरण्यात जेवढी मजा येते ना ती अनुभवायची असेल तर या 3 पायऱ्या चढा. मी आणि तो परब्रह्म याच्यातील सीमारेषा जो हरवून टाकतो तेव्हाच हरवणं आणि हरवून जाणं याचा अर्थ समजतो. कारण भक्त आपल्या पूर्ण प्रेमाने, श्रद्धेने, समर्पणाने भगवंतालाही हरवू शकतो आणि त्या अवस्थेत स्वतःसाठी मग काहीच उरत नाही. यालाच म्हणतात हरवून टाकणं. बघा, तुम्हाला तुमच्या मानसात हरवून जायला आवडेल आणि मग घडेल भेट त्या शिवाची. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ.